दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं वर्षा गायकवाड म्हणतात। कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। तर वर्षा गायकवाड यांचे वडील पाठिंबा मागण्यासाठी शिवतीर्थावरती आले होते असं राजू पाटील म्हणतात। त्यांना आम्ही गुंड वाटत असू तर आम्ही गुंड आहोत असंही राजू पाटलांनी बोलून दाखवलंय। मराठी वाचवण्याचा सक्तीचा मुद्दा झाला, त्यात काँग्रेस अग्रेसर होती हे त्यांनी विसरू नये असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। की मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शन मध्ये जाऊ। दोन्ही भावांनी एकत्र आले तर आम्हाला त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचं संविधान धागा धरून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे। मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। मला वाटतं वर्षांचे वडील त्यांच्या वेळेस पाठिंबा मागायला शिवतीर्थावर एकदा आलेलं मला आठवतंय, परंतु मी त्यांच्या भूमिकेवर जास्त काय बोलणार नाही। ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे। त्यांना जर आम्ही गुंड वाटत असेल, मराठीसाठी, मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी आम्ही जर काय करत असू तर आम्ही गुंड आहोत। मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे आणि त्या अस्मिता जोपासण्याचं आणि त्याचं संवर्धन करण्याची पूर्ण संमती आणि अनुमती आणि अधिकार हा संविधानाने आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे अनुसूची 22 मध्ये मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा ही केवळ भाषा नाही तर महाराष्ट्राचा तो धर्मही आहे आणि महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याची कोणाला आवश्यकता नाही। मराठी ही वाचवण्याच्या अनुषंगानं पहिलीपासून सक्तीचा जो मुद्दा झाला तेव्हा सर्वात अग्रेसर काँग्रेस राहिली होती, याचं स्मरण त्यांना या निमित्ताने करून देत आहोत। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं वक्तव्य मनसे संदर्भात काल वर्षा गायकवाड यांनी केलं होतं। यावर अमित ठाकरे यांनी बोलणं टाळलेलं आहे। काँग्रेस म्हणते आम्ही मनसे काँग्रेस म्हणते आम्ही मनसे लक्ष घालतील। देवेंद्रजी, एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल, आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। नाही, मला असं वाटतं की जे उभाठामध्ये आहेत, शिंदे सेनेतून जर मी घेतलं असतं, त्यांच्याकडे आहे व त्यांचा म्हणून मी घेतलं असतं तर गोष्ट वेगळी। आता आमचं ठरलं की बाबा एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत फार करून, पण उभाटामध्ये आहे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत किंवा काँग्रेसमध्ये आहेत, अशा लोकांना पक्षात घ्यावं आमची सगळ्यांची भूमिकाच आहे। त्यामुळे त्या पद्धतीने मी घेतलं। आम्ही नसतं घेतलं तर काल त्यांनी घेतलं असतं, अजितदादांनी घेतलं असतं। अशी आमची भूमिका क्लिअर आहे की आमच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना फार आम्ही ओढाताण आमच्यामध्ये करायची नाही, पण जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांना घेतलं तर मला वाटतं त्यात काही वावगं नाही। भाऊ, याच्यामध्ये डॉक्टर खासदार शिंदे जे आहेत त्यांचा जो आक्रमक भूमिका आहे तिथे, त्याच्यामुळे हा संपूर्ण वाद तिथे होतोय आणि त्यामुळे महायुतीमध्ये वितुष्ट या निमित्तानं निर्माण होतोय, अशा स्वरूपाची चर्चा आहे। ते चर्चा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघतोय। मला तर काही प्रत्यक्षामध्ये माहीत नाही काय नाही म्हणून, पण मला वाटतं अशी टोकाची भूमिका आमची कुठे नाही आहे। निश्चित वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी बोलले जाते। काल परवा मी बघितलं, आपण दाखवत होता की अमित भाईंकडेच, मला ही माहीत नाही त्यांनी नेमकं काय बोलणं झालं काय नाही, पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये निश्चित कुठे आमची फार तणावाचं आमच्यामध्ये वातावरण राहणार नाही, हे तसं नाही आहे। भाऊ, आज मनसे या ठिकाणी आंदोलन करते, आपण पाहणी केली आधी कशाबद्दल? या झाडं तोडून या संदर्भामध्ये आपण पाहणी केल्यानंतर देखील ते या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे। मनसेने सांगावं, आता आम्ही कुंभमेळा कुठे करावा, साधुग्राम कुठे करावं, वारंवार आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की गेल्या वेळेला जे टेंट या ठिकाणी होते तेच प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि त्या ठिकाणी जर या 7-8-10 वर्षामध्ये काही झाडं झुडपं आले असतील तर त्यांची साफसफाई करावी लागणार आहे। म्हणून त्यांनी समजून घ्यावं, इकडे या गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका। बातमी मोठी आहे। मुंबई विमानतळावरती स्कॉचची तस्करी केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। तस्करी प्रकरणी कस्टम अधिकाऱ्याला अटकही करण्यात आली आहे। स्कॉच बिस्किटची काळ्या बाजारात विक्री करत होता आणि त्याच अनुषंगाने आता ही कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरे सेनेतून निष्ठावान शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षाने हकालपट्टी केल्यानं शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं बघायला मिळालं। माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि सागर लुटे यांची हकालपट्टी झाली आहे।